नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. येड लागलं प्रेमाचं ही मालिका खरं तर तुमच्या भेटीला आलेली आहे आणि यात पुन्हा एकदा एक तिचा एक वेगळा ठसा उमटवायला एक अभिनेत्री, तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी अतिशाताई आणि तिचा एक वेगळा ठसका याही वेळी पाहायला मिळणार आहे. कारण शशिकला हे कॅरेक्टर घेऊन ताई येत आहेत. ताई, खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि तो ठसका आम्हाला ऑलरेडी ज्वेलरीमध्येच दिसलेला आहे. हो. पण कुठेतरी ताई पुन्हा यावेळेला ते लॉकेट म्हणा किंवा हे म्हणा, एक वेगळी ओळख, जशी प्रत्येक वेळेला विलनची एक छाप असते, एक काहीतरी एक सिग्नेचर गोष्ट असते, तशी ज्वेलरीमधनंही यावेळेला दाखवण्याचा प्रयत्न केला. हो, कारण ही शशिकला आहे ना, तर सांगू, शशिकला म्हटल्यानंतर मला त्या आठवतात ज्यांनी हिंदी इंडस्ट्री गाजवली. असं वाटायचं ना, अरे चांगलं चाललं होतं की कशाला आली ही बाई आत्ता इकडे. ते 3 तासाचाच इफेक्ट असायचा, पण हे रोजच्या रोज घरी हा इफेक्ट दिसणार आहे. तर मला त्या डोळ्यासमोर यायच्या आणि मला असं वाटलं त्यांची जी छाप आहे, जी आजही त्या फिल्ममध्ये नसताना सुद्धा आज ती जाणवते, ती लक्षात राहिली आहे, तशी शशिकला लक्षात राहायला पाहिजे. आणि म्हणून तिचं असणं, अंडरलाईन करणं, तिचा कावेबाजपणा, तिचं डार्कनेस सगळा अंडरलाईन करण्यासाठीचं हे शो आहे की विसरू नका, घरात शशिकला राहते. या म्हणजे हे त्या घरातल्या लोकांसाठी सुद्धा आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा सगळं छान चाललं आहे, तर त्यांना सतत एक बॅक ऑफ द माइंड राहिलं पाहिजे, ही येऊन ही बाई काहीही नाचवू शकते असं. पूर्ण वेळ तुमचा हा असेच साडी, पूर्ण दागिने असाच लूक आहे का प्रत्येक वेळेला काहीतरी चेंज होत राहणार, का एवढंच भरलेलं आणि सगळा असा ठासलेलाच लूक? फक्त नथ नसेल, बाकी सगळं असंच ठसठशीतपणा असणार आहे. हो, कारण तिचा जो नवरा आहे तो परदेशात आहे, तिच्यावर जबाबदाऱ्या कुठल्याच नाहीत. म्हणजे आर्थिक कोणाला सपोर्ट करायचा नाही, घरातलं काही कोणाच्या वेळा पाळायच्या नाही आहे, जाण्या येण्याच्या किंवा जेवणा खाण्याच्या. ती तिच्या वेळेत जगते. त्यामुळे तो दिसणार कसा माज, आणि समोरच्याला सतत कमी लेखायचं, टाचेखाली ठेवण्यासाठी ह्याचा आधार असतो ना. पैशाचा माज लोक दबतात. आपल्या भारतात दबतात, त्यांना प्रेशर येतं की माझ्या कंठातनं आवाज फुटावा कसा आणि तो ऐकावा कोणी. तर तसं हे या शशिकलाला बरोबर माहिती आहे, म्हणून ह्याचं प्रेशर ती घरात कायम ठेवते. त्यामुळे हे सगळं असा लखलखाट, ह्याच्यात पण आहे लखलखाट, चकचकाट. तर हे सगळं त्याच्यासाठी केलेलं आहे की तिचं असणं हे सतत लक्षात राहिलं पाहिजे. म्हणजे आपण समोर नसलो तरी माहिती आहे ना, एक तो असतो, एक त्याचं प्रेशर जाणवतं वातावरणात, तसं ते आहे ठेवलेलं. अतिशय एक तर विलन म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की आता अतिशय याला यावेळी सोज्वळ भूमिका असेल, पण नाही, यावेळी विलन असणार आहे. पण हा विलन प्रत्येक वेळी तुम्हाला वेगळा करावा लागतो. अतिशय विलनची भूमिका जरी असली, लोकांना वाटतं विलन विलन करतात, पण त्या प्रत्येक विलनमध्ये एक वेगळा ठसा असतो, वेगळाच वेगळं कॅरेक्टर असतं. सो हा जो विलन आहे, हा तुम्ही म्हणाला तसं की टाचेखाली ठेवणारा आहे प्रत्येकाला. सो आता एक प्रोमोही आम्ही पाहिला, त्याच्यातही ते कचऱ्यातनं पैसे काढणं असू देत. सो ह्या सगळ्या गोष्टी करताना कुठल्या गोष्टी अशा डोक्यात ठेवाव्या लागतात की आता हा विलन मागच्या विलनपेक्षा वेगळा असेल बरं? हो, हे तर पहिलं येतं. आणि त्याच्यासाठी ना सगळी चॅनल जे आता स्टार प्रवासल्यामुळे त्यांची टीम तर सणसणीतच आहे. ते सगळ्याचा तसा विचार करतात, छोट्या छोट्या गोष्टी सांगतात आपल्याला. आणि माझीसुद्धा ही इच्छा असते, कारण माणूस म्हणून लिमिटेशन असतं ना, माणूस एक किती व्हरायटी दाखवणार. त्यामुळे ना मला असं वाटतं की लोकांनी हे मागच्यासारखंच आहे, चला चॅनल बदला. चॅनल नाही बदलायचा, किंवा रेडिओसारखं ऐकायचं नाही, मला बघायचंच तुम्ही. तर असं वाटलं पाहिजे. ह्याच्यासाठी माझं मनापासून प्रयत्न असतात, आणि आपले प्रयत्न कधीच फुकट जात नाहीत. त्यामुळे म्हणजे तो अभ्यास आहे ना, अभ्यास कसा फुकट जाईल, आपण शिकतच जातो. म्हणजे चुकेल गणित, पण ते कळणार की कुठे चुकलो. तर तसंच आहे हे. त्यामुळे ना मी खूप ह्याच्यामध्ये मेहनत घेतेच, आणि माझा खरंच आग्रह असतो की आधीच्यापेक्षा ही शशिकला किंवा हे कुठलंही कॅरेक्टर हे वेगळं दिसायलाच पाहिजे. म्हणून हे सगळ्याची मदत हे किंवा लिखाणात पण येतं. आणि मुळात ना शशिकला जी आहे, तिला कोणीच आवडत नाही. तिचं फक्त स्वतःवर प्रेम आहे. त्यामुळे हेही आधीच्यापेक्षा वेगळं आहे, कारण तिथे अदरवाईज आधीचे जे खलनायिका होता त्याचं कुठेतरी तिचा सॉफ्ट कॉर्नर होता की मी याच्यासाठी हे मला करावं लागतं आहे कारस्थान, या व्यक्ती किंवा ही व्यक्तीने खूप भोगलं म्हणून आता मला हा आवाज उठवावा लागतो आहे. असंही ते काहीच नाही आहे. हिनेही भोगलेलं नाही आहे काही, आणि दुसऱ्यानेही काही भोगलेलं नाही आहे. हिचं म्हणणं आहे तुम्ही भोगा आणि मला ओव्हरपॉवर होऊच द्या, कारण हे मीच मोठी आहे या ह्याच्यामध्ये, असं म्हणून ती तिच्या कला दाखवते काय काय. पण कुठे ते
प्रेक्षकांची अशी कधी कमेंट आली का ताई, की आता अगं किती त्रास देशील किंवा किती त्रास देता तुम्ही? अशा विलन म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांच्या त्या कमेंट असतात. तर तुम्हाला कमेंट काय, माझ्याकडे एक मावशी होत्या चपाती बनवायला, इतकं सुंदर जेवण बनवायच्या. त्यांची मुलगी रडली होती मागच्याच्या मागे, खूप मागेच्या एका सिरियलच्या वेळेला. ती तुला मारेल, तू सोड काम. आणि ती निघूच आहे, 5 वर्षाची का 5वीतली अशी मुलगी होती त्यांची. आणि ती ती निघाली संध्याकाळी. तिला बरोबर मुलांना माहीत असतं ना आता निघाल्या म्हणजे त्या कुठे जाणार आहेत. तर ते एवढ्या त्यांनी मला सांगितलं, ताई मला खरंच खूप आवडेल तुमच्याकडे काम करायला, पण माझी मुलगी एवढी रडते. आणि न न जेवता बिवता झोपायची ती, रडून अशी करूनच झोपायची. तर त्यामुळे त्या म्हणाल्या मी काय करू? म्हटलं सोडा, मूल महत्त्वाचं, हे कुठे काय करताय, सोडा, दुसरं फक्त द्या कोणतरी. हा अनुभव आहे, ह्याच्यापेक्षा काय मोठा अनुभव. माझं घरी आल्यानंतर जेवू काय, रात्री 11 वाजता घरी पोचल्यानंतर असं व्हायचं. weird, असतात कारण विलन म्हटल्यानंतर बरेच जण शिव्या घालणारे असतात, बरेच जण खूप वाईट बोलणारे असतात, त्याच्यामुळे फार वाईट वाईट कमेंट्सही येतात. पण अतिशय ते कशा घेतात? कारण एव्हरी टाइम विलन साकारायचा, प्रत्येक वेळेला प्रेक्षकांसमोर आपण नालायक दिसायचं असं म्हटल्यानंतरही भीती असतेच ना. मी सांगू, आपल्याला घेता आलं पाहिजे ते सगळं. समोर आपल्याला वाईट म्हणतोय, पण पण माझं वाचन खूप आहे आणि मी आध्यात्मिक गोष्टी पण खूप व्हिडिओज बघत असते. त्यामुळे ना मला त्याही गौतम बुद्धांची गोष्ट मी खूप लक्षात ठेवली, की एक माणूस त्यांना खूप घालून पाडून बोलला आणि काही केलं. ते खूप शांत बसलेले होते. तेव्हा त्याच्या बाकीच्या लोकांनी विचारलं, की तुम्हाला कसं काहीच नाही वाटलं? ते म्हणाले, तो बोलला, मी लावून तर घ्यायला पाहिजे. तर ही गोष्ट ना आता, आणि गौतम बुद्ध सांगतायत म्हटल्यानंतर ती मागचा पुढचा कुठलाही विचार करता ब्लाइंडली फॉलो केली पाहिजे. तर त्या गोष्टीचं तुम्हाला तात्पर्य कळलं, नाही तर नुसतीच गोष्ट राहते. तर ते मला कळलं आहे. आणि पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी वाचन माझं अशा प्रकारचं नव्हतं आध्यात्मिक किंवा अशा प्रकारच्या काही मोठ्या सत्पुरुषांचं जेव्हा गोष्टी काही मला माहीत नव्हत्या, तेव्हा मला असं वाटायचं का मी एवढी मेहनत करते, का लोक नावं ठेवतात. पण हे खूप पूर्वीची गोष्ट आहे, खूप खूप पूर्वीची. हे वाचन सुरू केल्यावर वाचनाने माणूस सज्ञान होतं ना, वाचाल तर वाचाल, तसं हे वाचले आता मी, हे अशी मी वाचते की ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही आहे, लोकांनी काही म्हणत, ती शशिकलाला किंवा त्या त्या कॅरेक्टरला बोलतात, अतिशा नाईकला थोडेच बोलणार आहेत, मी का लावून घेऊ, म्हणजे मी पावती म्हणून घ्यायला पाहिजे. आणि देन मग माझ्यासाठी सोप्या झाल्या गोष्टी. मला दरवेळेला ते जाते असं कोण बोललं की मला इतकं सुंदर, मला स्मित हास्य येतं, मला फार आनंद होतो. मला असं वाटतं आपण करेक्ट ट्रॅकवर आहोत. कॅरेक्टरला मिळाली ती पोचपावती आहे अर्थात. बरं, अतिशाताई सेटवर असताना त्यांचे बरेच मित्र होतात आणि ते मित्र म्हणजे प्राणी मित्र असतात सगळे. या सेटवरही झालेत की नाही? तू ती गंमत आहे काय? किती आनंद झालाय बघ आता हे बोलताना. बाकीचं होताना माझा चेहरा, आणि आता एक काळू नावाचा कुत्रा आहे तिकडे, तो माझ्यामध्ये आधी पण होता. तू माझं सांगाती मी तिथे करत होते ना, तेव्हा ते बाळ होतं. माझ्याकडे एक फोटो आहे, तर ते मला टॅली करून बघायचं आहे की तोच आहे का, कारण तेव्हा पिल्लू होतं ना, तर ते आता त्याचं, आणि पाठमोरं आहे ते पिल्लू तेव्हा. आता हे पण तो काळू माझ्या रूमच्या बाहेर येऊन बसतो, तो वाट बघतो, त्याच्या वेळा ठरल्यात त्याला कधी काय खायचं आहे. आणि तो पहिल्या दिवशी माझ्याकडे आला आणि मग मग ते झालं. मग त्याच्यासाठी डॉग फूड वगैरे माझ्याकडे तसंही असतं. त्यामुळे त्याला विचारायचं तुला डॉग फूड हवं आहे का, तर तो त्याने मान अशी फिरवली की समजायचं नको याला डॉग फूड. मग बिस्किट द्यायचं, मारी बिस्किट. बरं, मारी बिस्किट, डॉग फूड तो त्या भांड्यात ठेवलं की तो खातो, पण बिस्किट हातातनं खातो. आणि अख्खं नाही द्यायचं, ते तोडून द्यायचं. आणि त्याचं पोट भरलं की तो असं चेहरा करतो आणि मग तो जातो. मग आपण ते बरं, ते तुटलेलं बिस्किट त्याला उद्या द्यायचं नाही. त्याला ते कळतं की हे तोडलेलं, आधीच ते तोडलेलं, त्याच्यासमोर टॉक असा आवाज आला पाहिजे. असं सगळं आहे. तो काळू नावाचा येऊन बसतो. आणि त्या दिवशी मी खूप त्याला शोधलं की तो दिसेना मला, आणि असा नरम नरम गप्प गप्प होता. तर मी त्याला खूप विचारलं, तू काय झालं, तुला उन्हाळा खूप आहे ना, त्यांना त्रास होऊ शकतो. म्हटलं मी तुला सांगितलं आहे ना, माझ्या रूममध्ये AC आहे, तर ACच्या फटीतनं तो AC लागतो, मग तो तिथे बसतो. आणि तिथे पाणी पण ठेवलं आहे, त्याला खाणं पण असतं. तर म्हटलं तुला सांगितलं आहे ना. आणि बरं, सगळ्यांना ताकीद आहे, त्याला धक्का जाताना हड बीड असं काही करायचं नाही. तर म्हटलं मग ते तेव्हा मम्मी मी खलनायिका म्हणून येईन बाहेर, अतिशा नाईकमधली. तर म्हटलं ते करायचं नाही. खरंच कोणी त्रास देत नाही, उगाच काय, म्हणजे जेन्युइनली लोक असे लांब पाय करून वगैरे असे सावरून बिवरून जातात. असेल 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 आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट, की घाबराच मग अशा वेळेला, की कुत्र्या बित्र्यांना काही करायचं नाही. तर तो छान झोपला. तो त्या दिवशी सापडला नाही. मग सापडला, मी त्याला म्हटलं तू का असं केलंस वगैरे, तो नुसता असा बघत उभा होता.
मग मला काही कळे ना की याला काय होतं. मग मी असं म्हटलं बाजूला योधा बिधा सगळे ना तिथे जाऊन डॉक्टरला बोलवूया आणि दाखवूया याला. तर दुसरं सिरियलचं शूटिंग पण बाजूलाच चालू होतं. ते आले म्हणाले काय ताई काय कशाला काळजी करताय, चिकन हाणलंय आता. तो अंगावर आलं होतं त्याच्या आणि म्हणतो काय आता चिकन खाल्ल्यानं ती बाईच्या होती गेला होता कुठे काय खाल्लं. मग आज मी दिलेलं जेवण तसंच होतं. चिकन हाणल्यानंतर कशाला तो डॉग फूड खाईल असं म्हणून ते निवांत होता तो. प्राणीप्रेम आता आणखीन त्याच्यात तुम्हाला एक आणखीन तुमची हक्काची मैत्रीण मिळाली ती म्हणजे नीनाताई आणि त्याही प्राणीप्रेमी आहेत त्याच्यामुळे मी ॲनिमल कम्युनिकेटर आहे. मी कम्युनिकेशन करते त्यामुळे खूप मला मजा येते. आणि येस त्या पण आहेत, त्या पण आहेत. आणि त्यांच्याकडे तर डॉग आहे, पक्षी आहेत, मांजर आहे आणि सगळे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. त्यामुळे मला फार त्यांचं कौतुक वाटतं. सेटवर आम्हाला BTS बघायला यायचे आहेत अतिशाताई आणि सेटवर येण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत आणि ही तुमची भूमिका बघण्यासाठी देखील, कारण तो ठसठशीतपणा पुन्हा एकदा आम्हाला बघायचा आहे अतिशाताईंचा. सो आत्तासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आणि थँक्यू सो थँक्यू.